तुमची जात कोणती, तुमचा धर्म कोणता, असा प्रश्न आपल्याला कोणी केला तर राग येतो की नाही? ऑब्व्हियसली राग येणार हो तुम्हाला. जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले होते त्या काळात धर्मावरनं शाळेत घेत नव्हते, स्त्रियांना शिक्षण नव्हतं त्या काळी, आणि स्त्रियांना शिक्षण देत पण नव्हते त्या काळी. महात्मा ज्योतिबा फुलेंनी एवढी कष्ट हे करून जेव्हा जातीचं राजकारण तेव्हा होत होतं आणि आता पण होतच आहे जातीचं राजकारण, त्यानंतर पण एवढं सगळं संघर्ष करून पण महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांना शिक्षण दिलं आणि आपल्यासाठी एवढे झगडले. शिक्षण का महत्वाचं आहे हो? शिक्षण आहे ना जातीपेक्षा खूप मोठं आहे. आणि जात धर्म हे काय असतो ना, ऍक्च्युली आपला सगळ्यांचा धर्म एकच असावा, ते आहे ना माणुसकी. आणि शिक्षणाने हेच शिकवलं आपल्याला की माणुसकी हा सर्वश्रेष्ठ धर्म म्हणून. तर ज्योतिबा फुलेंनी आपल्याला खूप काही शिकवलंय आणि त्याच्या आधारावरतीच हा चित्रपट आहे सत्यशोधक. सत्यशोधकने आहे ना माझे डोळे उघडलेत. म्हणजे खरं सांगायचं ना, तर तुम्ही जर एंटरटेनमेंटसाठी बघाल ना पिक्चर, तर एंटरटेनमेंटसाठी नका जाऊ पिक्चर बघायला. माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे की एंटरटेनमेंटसाठी पिक्चर बघायलाच जाऊ नका तुम्ही. जर तुम्हाला आहे ना काहीतरी शिकायचं असेल, आपल्या समाजामध्ये बदल घडवायचा असेल ना, तर तुम्ही हा पिक्चर बघायला नक्कीच जावा. म्हणजे फॅमिलीला घेऊन जावा पिक्चर बघायला. धर्म आणि शिक्षण याबद्दल नाही, तर खूप काही गोष्टी सांगितल्या त्या पिक्चरमध्ये, त्या आपल्या स्वतःमध्ये बदल घडवणं खूप गरजेचं आहे. तरच आपल्याला तो पिक्चर समजला असेल. ऍक्टिंग क्लास लेवलची झाली आणि आहे ना आपल्याला असं वाटतंय की आपण खरोखर ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना बघतोय समोर आणि ते जगतायत ते. तर मला काही आहे ना म्हणजे कमी काढता मी बघत होतो की या पिक्चरमध्ये काही कमी निघेल, काही कमी निघेल. असं पिक्चरमध्ये काही कमी नाही निघणार आहे. जर ऍक्शन पट आणि आहे ना कॅमेरावर म्हणतात ना ते काय बोलतात त्याला, फायटिंग सीन्स, डायलॉग, असे पिक्चर बघायला आवडत असेल ना तुम्हाला, तर हा पिक्चर तुमच्यासाठी नाहीये. तुमचा फालतूमध्ये टाइमपास होईल. ज्यांना काही शिकायचं असेल, ज्योतिबा फुलेंनी किती कष्ट घेतले आपल्यासाठी हे जर जाणून घ्यायचं असेल ना, तर तुम्ही हा पिक्चर नक्कीच बघायला जावा. तुम्ही काही ना काही 2 दिवस तरी आहे ना हा पिक्चरचा विचार करणार, मी 100% गॅरंटी देतो. तर मी हमखास तुम्हाला सगळ्यांना रेकमेंड करेन की हा पिक्चर तुम्ही बघायला जावा, फॅमिली सोबत घेऊन जावा, फॅमिलीला बघायला घेऊन जावा आणि हा पिक्चर एन्जॉय करा. हा पिक्चर नाही, हा अनुभव आहे. तर त्यामुळे तुम्ही जावा पिक्चर बघायला. अजून एक पिक्चरचा रिव्ह्यू येणार आहे, तो ओले आले. आपण दुसऱ्या टायमाला ओले आलेचा रिव्ह्यू करू. तोपर्यंत ह्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत